जय श्री माताजी. श्रीमाताजींना नमस्कार करून आपले दोन्ही हात श्रीमातांच्याकडे. श्रीमाताजींना पाहायचं आपण आणि लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती ठेवायचं. सहज मध्ये श्रीमातांच्या आज्ञाचक्राकडे आपल्याला पाहायचं आहे. लक्ष हाताच्या बोटांच्या वरती. श्रीमातांच्याकडून जे चैतन्य आपल्याला जाणवते ते आपण दोन्ही हाताच्या बोटांच्या नसामधून खेचून घ्यायचं आहे. आतमध्ये बोटाच्या आत नसा आहेत, त्या नसातून चैतन्य खेचून घ्यायचं आहे आपल्याला. दोन्ही हाताच्या मनगटापर्यंत एकसारखं. कुठलाही विचार आपण आपल्या डोक्यामध्ये ठेवायचा नाही त्यावेळेला. पूर्णपणे निर्विचारिता प्रस्थापित करायचा प्रयत्न करूया. श्रीमातांच्याकडे पाहत असताना लक्ष थोडंसं श्वासावरती केंद्रित करूया, म्हणजे दीर्घ श्वसन करूया. शिस्तीत श्वास आत घ्यायचा, शिस्तीत श्वास बाहेर सोडायचा आणि त्या श्वासाच्या गतीवर आपलं लक्ष केंद्रित करायचं, त्याच्या खोलीवरती लक्ष द्यायचं. चित्ताची एकाग्रता श्वासावरती. हे करत असताना आपल्या डोक्यातले विचार आपले पूर्णपणे कमी होत आहेत, इकडेही लक्ष द्यायचं. आता लक्ष परत व्हायब्रेशन्स वरती ठेवायचं. श्रीमातांच्याकडून जे चैतन्य येते ना तिकडे लक्ष द्यायचं. आता बघतोय आपण श्रीमाताईंना, पण लक्ष हाताच्या बोटांच्या वरती. म्हणजे आपण सुरुवातीला श्रीमातांशी एकरूप व्हायचंय चैतन्याद्वारे, व्हायब्रेशन्स द्वारे. एकरूपता. आणि हे श्रीमाताईंना पाहिल्याशिवाय घटित होऊ शकत नाही. जोपर्यंत आपण श्रीमाताईंना बघत नाही तोपर्यंत आपल्या हाताच्या बोटातून चैतन्य येत नाही किंवा येऊ शकत नाही. म्हणून सुरुवातीपासूनच आपण श्रीमाताईंना पाहायचं अगोदर आणि श्रीमातांच्याकडून येणाऱ्या चैतन्यावरतीच आपलं लक्ष द्यायचं. म्हणजे व्हायब्रेशन्स वरती लक्ष देणं फार गरजेचं आहे. रोज श्रीमातांच्या फोटोकडून जे चैतन्य येतं ना ते वेगवेगळ्या प्रकारचं असतं.
फरक लक्षात घेतला पाहिजे. फक्त आपल्याला लक्षात आलं पाहिजे की व्हायब्रेशन्स कशा प्रकारचे आहेत आज किंवा उद्या कशा प्रकारचे असतील हे आपण बघायचं. श्रीमातांच्याकडून येणाऱ्या चैतन्यावरती लक्ष ठेवून, म्हणजे आपली स्थिती त्यामुळे सुधारते. म्हणून चित्त व्हायब्रेशन्स वरती असावं कायम. आता श्रीमाताईंना पाहत पाहत आपले डोळे आपण बंद करायचे, शिस्तीत बंद करायचे. सतर्कतेने आपण ध्यान धारणा करायची आहे. विचलित व्हायचं नाही किंवा लेफ्ट साइडला जायचं नाही. सतर्कता म्हणजे मध्यनाडीत. लक्ष व्हायब्रेशन्स वरती. डोळे बंद केले की लक्ष परमचैतन्यावरती. ज्या काय व्हायब्रेशन्स आपल्याला श्रीमातांच्याकडून येत आहेत ते आपण शोषून घेतोय दोन्ही हाताच्या बोटातून. खेचलेलं चैतन्य नसामधून मनगटापासून कोपऱ्यापर्यंत हाताच्या एकसारखं. जेवढं आपण निर्विचार होत जाऊ तेवढ्या व्हायब्रेशन्स जास्त जाणवणार आहेत आपल्याला नसामध्ये. पहाटेच्या ध्यानामध्ये आपण जास्तीत जास्त व्हायब्रेशन्स वरती लक्ष द्यावं. म्हणजे पहाटे भरपूर व्हायब्रेशन्स असतात. सर्वत्र योगी मुनी ऋषी ध्यानाला बसलेले असतात. देवी देवताचं आगमन झालेलं असतं. त्यामुळे व्हायब्रेशन्स खूप येत असतात. म्हणून व्हायब्रेशन्स कडे सुरुवातीपासूनच लक्ष ठेवायचं. इतर वेळेलाही येतात, परंतु पहाटेच्या वेळेला ज्याला ब्रह्मी मुहूर्त म्हणतो त्यावेळेला ते जास्त येत असतात. म्हणून ते शोषून घेता आले पाहिजेत आपल्याला आणि त्यांच्याशी एकरूप होता आलं पाहिजे चैतन्याद्वारे. हे करणं गरजेचं आहे. संपूर्ण आपला आता दोन्ही हात चैतन्याने भरून गेले. व्हायब्रेशन्स एकसारख्या येत आहेत. कोपऱ्यापासून खांद्यापर्यंत पण आपण घेऊ शकतो व्हायब्रेशन्स. म्हणजे बोटातून खेचलेलं जे चैतन्य नसातून मनगटापासून कोपऱ्यापासून शिस्तीत हाताच्या खांद्यापर्यंत पण घेऊ शकतो. जाणवतं ते. जसं आपण वरती वरती घेऊ तसं ते संपूर्ण हात भर असे व्हायब्रेशन्स जाणवतात. ते खेचत राहायचे आहेत. ही जी प्रक्रिया आहे खेचण्याची ती आपण कायम करणं आवश्यक आहे. खेचता आल्या पाहिजेत व्हायब्रेशन्स. म्हणजे या नसा ज्या आहेत या नसामधून चैतन्य आपण भरभरून घेतलं पाहिजे. संपूर्ण बॉडीमध्ये ती पसरवता आलंच पाहिजे. त्यानंतर आपला डावा हात कुंडलिनीच्या बरोबर समोर धरायचा. हातामध्ये चैतन्य आहे, आतमध्ये कुंडलिनी मॅग्नेट आहे. लगेच कनेक्शन लागलं, कारण शरीरानंतर आपण एकरूप झालोय. आता व्हायब्रेशनने एकरूप व्हायचंय, चैतन्याने एकरूप व्हायचंय. लगेच उजव्या हातानं कुंडलिनी चढवायची वर शिस्तीत. हळूहळू वरती घ्यायची. ही खरी पद्धत आहे की चैतन्य जोपर्यंत तुम्ही देत नाही कुंडलिनीला तोपर्यंत ती जागी होत नाही. हाताबरोबर मग ती वर येते. कारण श्रीमातांच्याकडून चैतन्य घेतलेलं आहे आपण, त्यामुळे ती जागी होते. शिस्तीत वरती घ्यायची. तिला एक गाठ मारायची शस्त्रारमधनं बाहेर काढून एक गाठ. दुसऱ्या वेळेला लगेच. म्हणजे ह्या सर्व आतल्या क्रिया आहेत ह्या आपोआप घटित झाल्या पाहिजेत. कळलं पाहिजे.
लगेच कुंडलिनीवर उचलायची, लक्ष कुंडलिनीकडे ठेवायचं. म्हणजे ते जाणवतं, आपल्या हाताबरोबर ती शिस्तीत वर येते हे कळतं. हात पूर्ण मॅग्नेटिझम होतात सगळे, चैतन्यमय. वरती काढायची, 2 गाठी मारायच्या. हाताबरोबरच वर आली कुंडलिनी की शस्त्रामध्ये पण जाणवायला लागतं 3ऱ्या वेळेला. शिस्तीत प्रत्येक वेळेला बंधन घेताना आपण अशा पद्धतीने घ्यायचं. म्हणजे कुंडलिनीची हालचाल समजली पाहिजे. तिला वर आणायचं असेल तर कुंडलिनीकडेच लक्ष पाहिजे. दुसरीकडे लक्ष देऊन आपली कुंडलिनी कशी वर चढवणार आपण. शिस्तीत वरती घ्यायची, 3 गाठी. आता कवच घ्यायचं आहे. डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. बघा, आता लक्ष व्हायब्रेशन्स वरती. जे आपण कवच घेतोय त्या कवचावरती लक्ष द्यायचे, बारीक सूक्ष्म. म्हणजे आपल्या भोवती कवच आहे हे कळतं आपल्याला, लक्ष जातं तिकडे. एकाग्रता कवचावरती, हातावरती नाही द्यायचंय. हातातून व्हायब्रेशन्स येत आहेत, त्यातून हे कवच तयार होते. त्या कवचावरती लक्ष आहे आपलं. सूक्ष्म पद्धतीने लक्ष दिला तर सर्व समजतं आपल्याला. हे जे कवच आहे आपल्या भोवती हे गोल तयार होतं, संरक्षण ज्याला म्हणतो आपण, वलय आहे, ज्याला तेजो वलय पण म्हणतात. जे आपली ऊर्जा जी आहे, जी चैतन्य, ऑरा, शरीराच्या बाहेर पडून हा ऑरा तयार होतो, तेजो वलय म्हणतात त्याला. परत आपलं लक्ष दोन्ही हात श्रीमातांच्याकडे आणि लक्ष व्हायब्रेशन्स वरती. जे चैतन्य आता जास्त मध्ये आपल्या हाताच्या बोटातून येते ते आपण खेचून घेतोय दोन्ही हाताच्या खांद्यापर्यंत एकसारखं. कालांतरानं वेळेनं असं होतं की आपल्याला हातच नाहीत असं वाटायला लागतं, इतकं ते बर्फासारखे होतात. दोन्ही हात खांद्यापर्यंत, जिथपर्यंत आपण लक्ष देऊ तिथपर्यंत ते चैतन्यमय होऊन जातात. आणि चैतन्य थंड असतं. आपला डावा हात उजव्या नाभी चक्रावर म्हणजे लिव्हर वरती ठेवायचा आहे आपल्याला. उजव्या हातातून जे चैतन्य येते ते डाव्या हाताद्वारे लिव्हरला द्यायचे, अशी इच्छा करायची. फक्त द्यायचंय, काही करायचं नाही. चैतन्य घ्यायचंय, डाव्या हाताद्वारे चैतन्य लिव्हरला द्यायचंय. शुद्ध इच्छा. कारण लिव्हर मध्ये देखील उष्णता आहे, आपलं हिटिंग होत असतं. या ठिकाणी पण सूर्य तत्व आहे, सूर्याचं तत्व आहे. आपल्या पोटामध्ये पण अग्नी तत्व आहे, सूर्य तत्व आहे. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. म्हणून आपण या तत्वाला जागृत करतोय चैतन्याद्वारे. जसं सूर्य आला की अंधकार नाहीसा होतो, श्री माताजी म्हणतात त्याप्रमाणे. त्याची एनर्जी आपण नाभीला देतोय. सूर्य तर महत्वाचाच आहे, परंतु सूर्यातून जे चैतन्य येते किंवा जी एनर्जी मिळते ती फार महत्वाची असते आपल्या दृष्टीने.
म्हणजे आपल्या अध्यात्माच्या दृष्टीने, आत्म्याच्या दृष्टीने सूर्याचं जी एनर्जी आहे ती एनर्जी मिळणं गरजेचं आहे. सूर्य नसेल तर आपण मृतवत होतो. म्हणून सूर्य त्याची ऊर्जा येणं आवश्यक आहे आणि ती चैतन्यातून यावी. जे आपण आता चैतन्य श्री मातांच्याकडून घेतोय आणि ती लिव्हरला देतोय, म्हणजे ती एनर्जीच देतोय आपण सूर्य तत्वाला. जो सूर्य तत्व त्याचं टेम्परेचर मेंटेन राहावं यासाठी आपण ते चैतन्य देतोय. अतिरिक्त उष्णता पण आपल्याला घातक आहे. जसं सूर्याच्या अधिक जवळ गेलो तर आपण भाजून निघू आणि जास्त लांब राहिलो तर थंड होऊन जाऊ, फ्रीजर. म्हणून आपल्याला जेवढं टेम्परेचर मेंटेन करायचंय सूर्याबरोबर राहून, की योग्य अंतरावरती आपण राहायचं आहे. म्हणजे जेवढं आपल्याला पेलवेल तेवढं चैतन्य आपण घ्यायचंय, ती एनर्जी. आणि हे फक्त श्री माताजीच करू शकतात. श्री माताजी या सर्वांच्या बरोबर मध्ये असल्यामुळं ते जे चैतन्य देत आहेत ते योग्य रीतीनं देत असतात. म्हणून श्री मातांच्याकडून व्हायब्रेशन्स घ्यायचे असतात आणि हे चैतन्य घेऊन आपण आपल्या लिव्हर मधील सूर्य तत्व आपण जागृत ठेवतो. त्यामुळे आपण जिवंत आहोत. पोटातील जे कार्य चालतं ते त्या तत्वामुळे. उजवीकडनं व्हायब्रेशन्स घेतोय, डाव्या हाताद्वारे ती लिव्हरला देतोय आपण. म्हणून लिव्हरला ठीक करायचा चांगला उपाय किंवा कुठलाही अवयव जरी आपला बिघडला शरीरातील तर तो चैतन्याद्वारे ठीक केला तर लवकर बरा होतो. म्हणून हे चैतन्य जास्तीत जास्त खेचून घ्यायचं आहे आणि त्या अवयव जी आपली खराब किंवा निस्तेज झालेले असतात त्याला तेज देऊ शकतो आपण. तेज तत्व आहे ना चैतन्य म्हणजे. त्यानंतर डावा हात श्री मातांच्याकडे. उजव्या हाताद्वारे काय करायचं, त्याला आता बंधन टाकायचंय, गोल बंधन घालायचं. जिथं आपण हात ठेवला होता त्या लिव्हरला बंधन घालायचंय आपण. डाव्या हातातून चैतन्य घ्यायचंय, उजव्या हाताद्वारे चैतन्य त्या बंधन देणाऱ्या लिव्हरकडं, म्हणजे लक्ष लिव्हरकडे, थंड होतंय तिकडे. आणि उजव्या हातातून जे चैतन्य बाहेर पडते ते चैतन्य आपण लिव्हरला देतोय. बघा कशी जाणीव होते ती बघायची दोन्ही बाजूनी. म्हणजे लिव्हर बर्फ लावल्यासारखं थंड होतं. आपण जो बर्फाचा उपयोग करतो तो आपण चैतन्याचा उपयोग केलात तर अधिक जाणीव आणि अधिक सक्षम होईल आपलं लिव्हर. डाव्या हातातून चैतन्य घेतोय, उजव्या हाताद्वारे बोटातून चैतन्य सोडतोय आपण लिव्हरला. आणि लिव्हर जिथं आपण हात ठेवले होते तिथं थंड जाणवतं आपल्याला. हात बंधन घालत असताना गार वाटायला चालू होतं, तिथं थंडगार होतं लिव्हर. हे फार महत्वाचं आहे त्याच्यामधलं, की व्हायब्रेशनने आपण ते ठीक करतोय. जे हा जो सूर्य आहे तो अगदी मेंटेन करतो आपण, की आपल्याला पोषक आहे तेवढंच चैतन्य त्यातून उत्सर्जित व्हावं, तेवढीच ऊर्जा उत्सर्जित व्हावी. अतिरिक्त ऊर्जा झाली तर ती हीट झाली म्हणतो आपण, ती घातक असते शरीराला. आता आपला उजवा हात हृदयावरती ठेवायचा आहे. इथे एक सूर्य आहे आपल्याला. जो आत्मा आहे तो सूर्य तत्व आहे. हृदयामध्ये असणाऱ्या आत्म्याकडे लक्ष केंद्रित करूया, जो सूर्य रूपानं विराजमान आहे हृदयामध्ये. इथं म्हणूया, श्री माताजी आपल्या परम कृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे. सूर्य हा पवित्रच असतो, प्रकाशमान असतो. म्हणून आपण सूर्याची उपमा आत्म्याला दिलेली आहे. डाव्या हातातून चैतन्य घेतोय, उजव्या हाताद्वारे ते
आपल्या आत्म्यापर्यंत पोहोचवतोय आपण. म्हणजे चैतन्य आणि आपला आत्मा एकरूप करायचा प्रयत्न करतोय. कनेक्शन, नुसता हात नाही ठेवत, तर कनेक्शन असंही लागलं पाहिजे. डाव्या हातातून चैतन्य घेतोय, उजव्या हाताद्वारे ती आपल्या आत्म्याला देतोय. सूर्य तत्व, सूर्य इथेही आहे आत्म्याच्या स्वरूपात, प्रकाशमान, आणि लिव्हर मध्ये तो प्रदीप्त होतो. प्रदीप्त मध्ये उष्णता, ठराविक हीट, की ते टेम्परेचरमुळे आपलं अन्न पचन होतं. जे आपण खातो पितो त्याचं पचन करायचं काम या सूर्याकडे आहे. आणि इतर हृदयामध्ये जो सूर्य आहे तो संपूर्ण शरीर सांभाळतो. म्हणजे साक्षी भावानं फक्त तो पाहतो की कसं हे शरीराचं चलन वलन चाललेलं आहे. प्रकाशित आहे तो. हे शिव, खाली जे आहे ते ब्रह्माचं काम आहे. हा सूर्य ब्रह्माचं काम करतो. आणि हृदयातील सूर्य शिवांचं काम करतो. म्हणजे साक्षी भावानं पाहतो हे शरीराचं जे काय चाललेलं आहे सगळं व्यापार, तो साक्षी भावानं पाहतो तो सूर्य. आणि लांबूनच तो ऊर्जा प्रदान करत असतो चैतन्याच्या रूपात. म्हणून आपलं लक्ष त्या आत्म्याकडे पाहिजे, सूर्यरूपी आत्म्याकडे. डाव्या हातातून चैतन्य घेतोय, उजव्या हाताद्वारे ते आपल्या सूर्यरूपी आत्म्याकडे देतोय. आपण शुद्ध करतोय, स्वच्छ करतोय. म्हणूनच आत्मसाक्षात्कार झाला की मनुष्य स्वच्छ होतो, शुद्ध होतो, पवित्र होतो आणि त्याचा आत्मा चकाकत पुढे येतो. परंतु तशी स्थिती आपण प्राप्त केली पाहिजे. श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, निर्मळ आत्मा आहे. मी हे मन, बुद्धी, शरीर, अहंकार काही नाहीये, शुद्ध आहे. जसं अग्नी शुद्ध असतो, सूर्य शुद्ध आहे. अग्नी जे काय वाईट आहे ते सगळं जाळून टाकतो तो, आणि चांगलं तेवढंच आपल्यामध्ये ठेवतो. तो आपल्याला जीवन देतो, तो आपल्यासाठी पोषक आहे. म्हणून सूर्योपासना आपल्याला कायम सांगितलेली आहे ऋषी मुनींनी. सूर्यातून जी तत्व येतात त्यापासूनच हे जग जीवित आहे. वनस्पती, फुलं, फळं ही जी काय आज आपल्याला दिसतायत ती सूर्यामुळे दिसतायत. सूर्यामुळेच सगळं रहाट गाडगं चालू आहे आपलं. त्यामुळे झाडं, त्याला पानं, फुलं, फळं सगळं लागतात आणि ती परत गळून पडतात योग्य वेळेला. गळून पडले की खाली पृथ्वी तत्वामध्ये जातात. त्याचं नायट्रोजन होतं जे पृथ्वी तत्वाला आवश्यक आहे, म्हणजे खत होतं त्याचं. पुन्हा त्यातून जीवन चालू होतं. त्यातून पुन्हा जर एखादा वृक्ष लावला, बी टाकलं तर ते पुन्हा अंकुरित होतं, पुन्हा ते वाढतं. असं हे रहाट गाडग आहे. निसर्ग चक्र ज्याला म्हणतो ना आपण, जे काय निसर्ग आहे तो निसर्ग या सूर्य तत्वामुळे जागृत आहे. तो फिरत असतो. जर सूर्यच नसता तर त्याला काहीच अर्थ राहत नाही. जसं या शरीरामध्ये आत्मा आहे म्हणून हे शरीर चलायमान आहे. जर आत्माच नाही तर हे शरीर म्हणजे शव होऊन जातं, त्याला काही अर्थ नाही. कारण चैतन्यानं हा सूर्य बनलेला आहे. शिवतत्व म्हणजे चैतन्याचा सूर्य, प्रकाशित सूर्य, आणि तोच आपण आहोत स्वतः. हे महत्वाचं आहे. त्यानंतर
आपला उजवा हात कपाळावरती आडवा धरायचा आहे. इथे एक सूर्य आहे ज्याला आज्ञाचक्र म्हणतो. सूर्य तत्व दोन्ही बाजूनी थोडस दाबायचं आहे. श्री माताजी, आपण साक्षात श्री जीसस मेरी माता आहात. श्री माताजी, आपण साक्षात श्री महालक्ष्मी आहात. आता डाव्या हातातून जे चैतन्य आपण खेचून घेतोय ते उजव्या हाताद्वारे आपल्या मेंदूला देतोय आपण, ब्रेन ज्याला म्हणतो. इथे एक सूर्य आहे की जो मेंदूतून कार्य करतो, ब्रेन मधून कार्य करतो. त्यामुळं आपल्याला जाणीव होते. कशाची जाणीव होते? तर जे काय या पृथ्वीवरती आहे, जे काय आपण बघतो किंवा जे काय ऐकतो, जे काय बोलतो, जे काय आपण अनुभव घेतो, हे ह्या मेंदूमुळे घटित होत असतं, समजत असतं. हे विष्णूचं तत्व आहे. या विष्णू तत्वामुळे आपल्याला समजतं की कुठली वस्तू कशी आहे आणि ती कसा त्याचा अनुभव घेतो, ते या विष्णू तत्वामुळे कळतं. म्हणून ह्या ब्रेनमुळं, हे ब्रेन जो आहे तो विष्णू तत्वामुळे चालतो. म्हणून इथे सूर्य आहे एक. 3 सूर्य आपल्या शरीरामध्ये आहेत आणि या 3 सूर्यामुळेच आपण जागृत आहोत. म्हणजे ते ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहे. ते गुरुतत्व, गुरुत्वाकर्षण त्यांच्यामुळे प्राप्त होतं. श्री माताजी, आपण साक्षात श्री महाविष्णू आहात. जे काही रुद्र शक्त्या ज्या आहेत त्या संपूर्ण या आज्ञाचक्राच्याच भोवतानी आहेत, सूर्य तत्वाच्याच भोवतानी आहेत. त्यामुळे ते रुद्र आहेत, एकदम तप्त आहेत असे. म्हणून आज्ञाचक्र फार महत्वाचं आहे. सूर्य तत्व महत्वाचं आहे, कारण या सूर्यामुळेच सर्व ग्रह, गोल, तारे स्थिर आहेत. सूर्य एकाच ठिकाणी आहे स्थिर, परंतु हे ग्रह, गोल, तारे त्याच्या भोवती फिरतात अगदी योग्य अंतरानं. जर ते अगदी जवळ असते तर ते जळून गेले असते किंवा ते नष्ट झाले असते, परंतु ठराविक अंतरावरती ते आहेत, त्यामुळे ते टिकून आहेत. जे ब्रह्मांडी आहे तेच पिंडी आहे. म्हणजे जे विराट मध्ये आहे ते आपल्या शरीरामध्ये आहे. म्हणून आज्ञाचक्र आपलं व्यवस्थित ठेवायचं. ही जी काही सूर्य तत्व आपल्या शरीरामध्ये आहे, ते सूर्य तत्व जर आपण व्यवस्थित ठेवलात तर आपलं शरीर अत्यंत ऊर्जावान होऊ शकतं. ऊर्जा वाहते एक प्रकारची, ज्याला ओज म्हणतात. आपण म्हणतो की मनुष्य काय ओजस्वी आहे, तेजस्वी आहे. एक प्रकारचं ओज तत्व त्याच्यामध्ये येतं. हे या सूर्य तत्वामुळे. म्हणून ओजस्वी होणं हे या सूर्यावरती अवलंबून आहे. आणि हे तत्व जागृत झालं की आपण दुसऱ्याला जीवदान देऊ शकतो, दुसऱ्याचं पोषण करू शकतो. जसं ब्रह्मा आहेत, जे सूर्य आहेत, ते निर्मिती करतात. ब्रह्मांचं काम काय? निर्मिती. तसं आपण ही निर्माण करू शकतो. हे शिवांचं काम आहे. शिव जे आहे ते फक्त साक्षी भावानं हे दोघांचं कार्य पाहतात. जसं विष्णू आहेत, विष्णू पालन पोषण करतात. म्हणजे आपण जे खातो पितो त्याचं योग्य पचन करणं किंवा ते रक्तात रूपांतर करणं किंवा आपल्याला योग्य मार्गदर्शन करणं, मेंदूद्वारे आपल्याला जाणीव करून देणं, हे विष्णू तत्वाचं काम आहे. हा सूर्य करतो. आणि शिव जे आहेत या दोघांचं कार्य साक्षी भावानं पाहत असतात फक्त, बाकी काही करत नाहीत. परंतु शिव आहेत म्हणून ही 2 तत्व आहेत. जर शिव नसते तर ही 2 तत्व देखील निघून जातात त्यांच्याबरोबर. हे महत्वाचं आहे. म्हणून आपण इथं हात ठेवून म्हणतोय की क्षमा करणं अत्यंत गरजेचं आहे. जोपर्यंत आपण क्षमा करत नाही
तोपर्यंत हा सूर्य जागृत होत नाही. म्हणून श्रीमाताई म्हणतायत या सर्वांना आपण क्षमा केली पाहिजे. त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवर दाबून धरायचा. मान थोडी खाली झुकवूया. हात दाबून शिस्तीत फिरवायचा आहे. श्री माताजी, आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रदल कमलामध्ये विराजमान व्हा. श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये या. हात दाबून शिस्तीत फिरवतोय आपण. त्यानंतर तो हात किंचित वरती उचलायचा आहे आपल्याला. 7-8 इंच वर. थोडासा वर खाली मागे पुढे गोल फिरवून बघायचा आहे की आपली कुंडलिनी सहस्त्रारचं भेदन करून वर आली का बघायचं चैतन्याच्या रूपात. हे महत्वाचं आहे त्यातलं. म्हणजे आपलं आता कनेक्शन लागलं का पाहायचं. हात खाली घेऊया. हे जे काही सूर्य आहेत या सूर्यावरती पण आपल्याला लक्ष आज द्यायचं आहे. बघायचं आपली कुंडलिनी शस्त्रार्थ भेदन करून वर आली का. तसंच हाताच्या बोटावरती पण लक्ष केंद्रित करायचं आहे आपल्याला. किती उच्च स्थितीला आपण जाऊ शकतो ते आपण पाहायचं आहे. सहज मध्ये काही प्रयास नाहीत, काही नाही, काही नाही. फक्त ही जी काही कुंडलिनी आपली जागृत झालेली आहे ती सहज मध्ये षटचक्र भेदन करून सहस्त्रारच्या वर आली का पाहायचं. बस एवढंच करायचं आहे. आणि ती वरती आली की हाताच्या बोटातून चैतन्य व्हायला सुरुवात होते जोरदारपणे. सुरुवातीपासून आपण चैतन्य घेत आलोय श्रीमातांच्याकडून, परंतु आतमध्ये ज्यावेळी ती शक्ती आदिशक्ती श्रीमातांचं जे प्रतिबिंब आहे कुंडलिनी, ही कुंडलिनी जर जागृत झाली, आपल्या हाताने जागृत झाली, आता चैतन्यामुळे श्रीमातांच्या आपण कुंडलिनीवर घेताना समजलं आपल्याला. आणि ही जागृत झाल्यानंतर टाळूतून ती बाहेर पडताना जाणवते चैतन्याच्या रूपात. हे कळलं. त्याचबरोबर हाताच्या बोटावरती देखील या चैतन्य रूपी व्हायब्रेशन समजल्या. तिकडे थोडस लक्ष केंद्रित करतोय आपण. एकरूप होण्याचा हा प्रयत्न आहे. जसं आपण तनानं एकरूप झालो म्हणजे शरीरानं आपण श्रीमातांशी एकरूप झालो, तसं चैतन्यानं देखील एकरूप होणं आवश्यक आहे. आणि तन मन आणि आत्मा म्हणजे चैतन्य यानं एकरूप झालो की परिपूर्ती होते आपली मग, आणि आपल्याला तादात्म्य मिळतं. म्हणजे जे काय श्रीमाताजी आपल्याला सांगतात किंवा जे श्रीमाताजी बोलतायत त्यांच्याशी आपण एकरूप झाल्यामुळं कळतं आपल्याला श्रीमाताईला काय म्हणायचं आहे ते. हे आपलं महत्वाचं प्रिन्सिपल म्हणजे तादात्म्यता. श्रीमाताजी आपल्याकडून जर कार्य करून घेणार असतील तर तादात्म्य ही स्थिती आपल्याला मिळवावी लागते. तोपर्यंत आपण माध्यम होऊ शकत नाही योग्य. त्यासाठी तादात्म्यता गरजेची असते. म्हणून तन मन आणि चैतन्यानं आपण एकरूपता प्राप्त करावी लागते श्रीमातांशी.
आपल्याला थंड चैतन्य लहरी सहस्त्रारमधून येत असल्याचं जाणवते, कारण त्यांच्याशी आपण पूर्ण एकरूप झालोय. हे जे काय चैतन्य वर जाणवते ना, तिकडे अगदी सूक्ष्मात लक्ष ठेवायचं. आपण काय करतो, स्पीड मध्ये लक्ष देतो. तसं न करता हे चैतन्य कसं वर येतं ते बघायचं. बघणं महत्वाचं आहे. साक्षी भावानं बघणं फार महत्वाचं असतं आणि ते सूक्ष्म पद्धतीने बघता यावं. जसं वायू तत्वात आम्ही बघतो, पण त्या वायू तत्वामध्ये जे चैतन्य दडलेलं आहे तिकडेही लक्ष पाहिजे. फरक आहे ना याच्यामध्ये, लक्षात येतो का पाहायचं. जसं वायू तत्वातून कुंडलिनी मूलाधार पासून विशुद्धीपर्यंत जड तत्वात येते आणि विशुद्धी पासून सहस्त्रारच्या वर ती वायू तत्वातून जाते. आणि ज्यावेळी ती वायू तत्वातून सहस्त्रारपर्यंत येते, तर सहस्त्रारमधून बाहेर पडताना चैतन्याचं रूप धारण करते. 3 प्रिन्सिपल आपल्यात घटित होतात: पृथ्वी, वायू आणि चैतन्य अग्नी. आणि तेज म्हटलेलं आहे त्याला. अग्नी म्हणजे तेज. या तत्वातून ती बाहेर पडते. मग हे तत्व जे आहे ते कळलं पाहिजे ना. जसं पाठीच्या मणक्यातून आपल्याला जाणवतं कुंडलिनी वर 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 येते, म्हणजे ती जड आहे म्हणून वर जाणवली ना. पृथ्वी तत्वातून तेवढं जाणवतं, जड आहे बाबा, या लागलेली वर. कुठं काय अडथळा आला, थप 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 वाजते, ठक 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 वाजते, समजतं. आव्हान नाही, इथं काहीतरी प्रॉब्लेम आहे, काढला पाहिजे, ते कळतं. शरीरात असले की कळतं. म्हणजे विशुद्धीच्या खाली आपण मानवी शरीर आहे ते. त्यामुळे ती पृथ्वी तत्वाद्वारे आपल्याला जाणीव करून देते. विशुद्धीच्या वर सहस्त्रारपर्यंत ती वायू तत्वातून येते. म्हणजे आपण श्वास घेतो, सोडतो, विचार करतो, हे वायू तत्वामध्ये मोडतं. म्हणून वायूचं नियमन करत असताना आपण वायूचं प्राणायाम करतो. कशासाठी? प्राणांचं नियमन करतो. कारण ब्रेनसाठी, मेंदूपर्यंत, मेंदूला व्यवस्थित राहावं, तो सूर्य आपला व्यवस्थित राहावा, त्याचं हे पृथ्वी तत्वावरती पण कंट्रोल राहावं, शरीर व्यवस्थित राहावं. ज्याला हार्डवेअर म्हणतो. हार्डवेअर आणि हे सॉफ्टवेअर आहे आपलं. मेंदू म्हणजे आणि शरीर म्हणजे हार्डवेअर आहे. ही दोन्ही तत्व व्यवस्थित राहावीत आणि त्याच्यावरती कंट्रोल आहे ते शिवतत्वांचं, शिवाचं तत्व किंवा आत्म्याचं तत्व. हे महत्वाचं आहे. मग ज्या वेळेला ती विशुद्धीतून वायू तत्वातून सहस्त्रारमध्ये येते, त्यावेळी ती वायू तत्वातून येते. म्हणजे कळत नाही आपल्याला वर आलेलं, लक्षात येत नाही, एकदमच ती वर येते. आणि सहस्त्रारमधून बाहेर पडताना चैतन्याचं रूप धारण करते. म्हणजे ती धारा लागते आपल्याला, म्हणजे शिवतत्वामध्ये उतरलो आम्ही. मग आत्मसाक्षात्कार घटित झाला. 3 तत्व आपल्यामध्ये आली. 3 तत्व आली की वर गेल्यानंतर ती आकाश तत्वामध्ये जाते. बरोबर. आकाश तत्वातून जलतत्व म्हणजे पंचमहाभूत तत्व झाली. अशा पद्धतीनं ती धारण करते सर्व तत्व. आता हळूहळू आपली कुंडलिनी सहस्त्रारच्या वरती उचलायची थोडी. बघा कुठपर्यंत आपण जाऊ शकतो, पण थंड चैतन्य लहरी आपल्याला जाणवल्या पाहिजे. स्वतः बघायचंय आपण कुठपर्यंत जाऊ शकतो. थोडस तिच्याशी पण एकरूप व्हायचंय. आत्मना आत्मनस्य म्हणजे स्वतः आत्म्याबरोबर आपलं चित्त, स्वतःच्या आत्म्यातच आपण समाधानी राहू शकतो. मनुष्य स्वतःबरोबर जास्त समाधानी राहतो दुसऱ्यापेक्षा. ज्यावेळेला आपण त्यासाठीच ध्यान धारणा ही प्रक्रिया योगी लोकांनी सांगितलेली आहे. ज्यावेळेला दिवसातून आपण तासभर तरी स्वतःबरोबर राहतो, त्यावेळी खूप आनंदी असतो आपण. हा नियम आहे.
हा निसर्ग आहे, नैसर्गिक आहे ते. आपण आपल्या बरोबरच आनंदी राहतो, दुसऱ्याबरोबर आपण प्रयत्न करतो आनंद वाटायचा. परंतु मनुष्य स्वतःबरोबर जास्त आनंदी राहू शकतो, कारण तो जन्माला येताना त्यासाठीच एकटा येतो आणि जाताना देखील एकटाच जातो. म्हणून म्हणले की एकटा जीव सदाशिव, आत्म्याला तसंच म्हटलं ना त्यासाठी. म्हणून ध्यान करताना आपण एकटच असतो आणि आनंदी असतो, स्वतःबरोबर खूप आनंदी असतो आपण. आणि हा आनंद फक्त आपण वाटतो दुसऱ्याला, कारण तो इतका आनंद झालेला असतो की जोपर्यंत तो वाटत नाही, हे चैतन्य इतकं मिळतं की ती जोपर्यंत आपण वाटत नाही, दुसऱ्याला देत नाही, तोपर्यंत त्याचं समाधान आपल्याला मिळत नाही. जसं सूर्य आहे, सूर्य ज्या वेळेला उगवतो त्यावेळी तो प्रकाशित करतो सर्वांना, तो सगळ्यांना प्रकाश देतो. तसं आपलं चैतन्याचं कार्य आहे की आपल्यातला सूर्य जागृत झाला आत्मारूपी, तर तो चैतन्य उत्सर्जित करतो. आणि हे चैतन्य स्वतःबरोबर जोपर्यंत तुम्ही दुसऱ्याला देत नाही, तोपर्यंत त्यालाही समाधान मिळत नाही. ते त्याचं कार्यच आहे ना. हे ह्यातलं महत्वाचं तत्व आहे सूर्याचं. म्हणून संक्रांतीला सूर्य तत्वाला फार महत्व आहे, कारण तो मकर वृत्तामध्ये, मकर संक्रांत म्हटले, विषुवृत्तातून मकर वृत्तापर्यंत झुकलेला असतो. तो झुकाव त्याचा म्हटलेला आहे की त्याची स्थिती बदलते. ऍक्च्युली सूर्य स्थिरच आहे, पृथ्वी फिरताना चेंज होत असते, म्हणून ते आपल्याला तसं जाणवतं. म्हणजे हे शरीर, थोडक्यात शरीर, आत्मा स्थिरच आहे, शरीरामध्ये बदल घडत असतात आपल्या. म्हणून त्यावेळेला आपण जे खाणं पिणं आहे ते आपलं व्यवस्थित असावं लागतं. म्हणजे उन्हाळ्यामध्ये काय खायचं हे आपल्याला माहिती पाहिजे, हिवाळ्यामध्ये काय खायचं हे माहिती पाहिजे, आणि पावसाळ्यामध्ये काय खायचं हे माहिती पाहिजे. ही पृथ्वी तत्वामध्ये मोडतं. म्हणून आपला सूर्य किंवा आपली ऊर्जा व्यवस्थित राहावी यासाठी आपलं पृथ्वी तत्व व्यवस्थित सांभाळायचं असतं. म्हणजे हे शरीर धर्म म्हणा थोडक्यात, हे सांभाळणं फार गरजेचं असतं. म्हणून ह्या 3 नाड्या ज्या सांगितलेल्या आहेत, इडा, पिंगला आणि सुषुम्ना, त्यापैकी इडा नाडीवरती कफ आहे, कफ प्रवृत्ती म्हणतो त्याला. उजव्या बाजूला पिंगला नाडीवरती पित्त प्रकृती आणि मध्ये वात प्रकृती असते. हे शरीराचे गुणधर्म आहेत, त्रिगुण म्हणतात त्याला, त्रिगुण. आणि त्यामुळं आपलं हे पृथ्वी तत्व, म्हणजे पृथ्वीपासून जे निर्माण झालेलं असतं, ते आपण जे खातो ते आपल्या प्रकृतीनुसार खायचं असतं. कफ असेल तर काय खायला पाहिजे, पित्त असेल तर आपला आहार कसा असला पाहिजे, आणि वात असेल तर आपला आहार कसा असायला पाहिजे, हे आपण स्वतःच शिकलं पाहिजे. ते आयुर्वेदामध्ये आहे. आणि हे पृथ्वी तत्व व्यवस्थित राहिला तर आपलं सूर्य तत्व व्यवस्थित राहतं, त्याला ऊर्जा चांगली मिळते, ऊर्जावान होतो, आणि मग त्याचा आत्मा जास्तीत जास्त आपण प्रकाशित होतो म्हणतात. त्याचं वलय वाढतं, तेजो वलय आपलं वाढत जातं. म्हणून या सर्व गोष्टींचा ऋषी मुनी विचार करूनच हे सर्व केलेलं आहे. जे ब्रह्मांडी ते पिंडी, लक्षात घेतलं पाहिजे आपण. त्यासाठीच हे फार महत्वाचं आहे. त्यामध्ये जलाचं तत्व पण आहे, ते पण महत्वाचं आहे. ही पंचमहाभूत तत्व, आणि या तत्वाला कंट्रोल करतो तो सूर्य तत्व. सूर्यामुळं हे सर्व प्रज्वलित होतं, ऊर्जा मिळते त्याला. सूर्याशिवाय या पृथ्वीला पण अर्थ नाही, या जलालाही अर्थ नाही, आणि ह्या आकाशाला देखील अर्थ नाही आहे, कारण तोच आत्मा आहे. परमात्मा पण तोच आहे. जसं आपला आत्मा जागृत झाल्यावर तो कुठे जातो? सूर्य तत्व, प्रकाशातच जातो ना. जे प्रकाशापासून निर्माण झालेलं आहे ते पुन्हा प्रकाशातच विलीन होतं. आदी आणि अंत ज्याला म्हटलेला आहे तोच.
लक्ष सहस्त्रारच्या वर आहे, आपलं स्थिर आहे आता वरती. एकाग्रता त्या तत्वामध्ये आपण करतोय. आपण वायू तत्वातून चैतन्य तत्वात आलोय म्हटल्यानंतर आपलं शरीर आपण हलकं होतं. खरोखर आपण त्या तत्वात उतरले की नाही हे कसं कळणार? जर आपण पृथ्वी तत्वातच असतो, आपण शरीरामध्येच असू, तर जडत्व येतं आपल्याला. फरक आहे ना, लक्षात घ्यायचा हा. जर आपण शरीर आपल्याला हलकं वाटायला लागतं, ध्यान करताना काय होतं? शरीर हलकं होतं, कारण आम्ही वायू तत्वामध्ये आलो, आकाश तत्वामध्ये आलो. ही सगळं हलकी तत्व आहेत. वायू हलका आहे. जलतत्वात असू तर जलतत्व म्हणजे जडही नाही आणि हलकही नाही. ही जलासारखं म्हणजे हलतो आपण, परंतु अगदी पाण्यासारखं. ते तत्व आमच्यामध्ये येतं. आणि या तत्वाच्या तन्मात्रा ज्यावेळी जागृत होतात ना, त्यावेळेला मात्र आपल्यामध्ये खऱ्या अर्थानं ते प्रिन्सिपल आत्म्याचं जागृत होतं. आता सहस्त्रारमध्ये थोडं येऊया, वरून खाली थोडंसं सहस्त्रारमध्ये येऊया, प्रयत्न करूया. सहस्त्रार म्हणून काय करूया, आज्ञाचक्रात येऊया. आज्ञेत आलो, वरून खाली आज्ञा म्हणजे सहस्त्रारच्या खाली आज्ञा आहे, टाळच्या वर स्थित यायचं म्हणजे कळतं. आज्ञेतून विशुद्धीमध्ये येऊया, वरून खाली विशुद्धी. विशुद्धीतून अनाहत, वरून खाली लक्ष अनाहत. हे फार महत्वाचं आहे, कारण चैतन्य या नसामधून म्हणजे मध्य नाडीतून वाहणं गरजेचं आहे. वाहक आहे ना, नसा या वाहक आहेत. विशुद्धीतून अनाहत, अनाहत मधून नाभी, वरून खाली लक्ष नाभी चक्र. नाभीतून स्वाधिष्ठान, स्वाधिष्ठान मधून मूलाधार, वरून खाली लक्ष मूलाधार पर्यंत. श्री गणेश, त्यांना पण त्यांच्यात सर्व देवी देवताच आहेत, कारण आदिशक्तींचे बालक आहे. आदिशक्तींच्या मध्ये सर्व देवी देवता आहेत. तसं आदिशक्तीने श्री गणेशांच्या मध्ये पण ते तत्व दिलं, त्यांच्यातही सर्व देवी देवता आहेत. कारण सर्व देवी देवतांचं कंट्रोल श्री गणेशांच्याकडे आहे. म्हणून गणेश अथर्व शीर्षामध्ये म्हटलंय ना, चंद्र, सूर्य, ग्रह, गोल तारे म्हणजे श्री गणेश आहेत. तेच ब्रह्मा आहेत, तेच विष्णू आहेत, तेच शिव आहेत असं म्हटलेलं आहे ना. म्हणजे चैतन्यच आहे ना सगळं, व्हायब्रेशन्स. ते गणेश तत्व थोडं लक्ष केंद्रित करायचंय, फिरवायचंय ते आता चैतन्य रूपी. त्याचं वलय, आता वलय वाढलंय की नाही ते बघायला पाहिजे की सगळं. आपण एवढं ध्यान धारणा करतो, ते सूर्य तत्व, ती ऊर्जा आपल्यात जर आली असेल तर ती ऊर्जा आपल्या शरीराच्या भोवतानी आपल्याला जाणवली पाहिजे. म्हणजे ज्याला तेजो वलय म्हणतो, हे वलय हे अत्यंत महत्वाचं आहे. सूर्य तत्वाची उपासना करत असताना किंवा सूर्याला आपण ज्यावेळी मानतो, कारण आत्मा म्हणजे सूर्य आहे, आणि हा आत्मा जेवढा प्रकाशित होतो त्यावेळेला त्याचं वलय या शरीराच्या भोवतानी तयार होतं, गोल. जसं आपण कवच घेतो ना तसं.
म्हणून हे महत्वाचं आहे. आता हे मूलाधार आपण लक्षात ठेवायचं. मूलाधार पासून स्टार्ट होतं ते. गणेश तत्व आपलं जास्त जागृत असेल तर वलय जास्त प्रकाशित होतं, स्वच्छ होतं, क्लिअर झालेलं असतं आपलं. कारण गणेश आहे त्यामध्ये पवित्रतेचं तेज आपल्या शरीरावरती आलं पाहिजे आणि आपल्या भोवतानी ते कळतं, भोवतानी येतं ते, आणि त्यापासून आपलं रक्षण होतं. वाईट गोष्टीपासून, निगेटिव्हिटी पासून, व्हायरस पासून रक्षण करतं हे वलय. आता मूलाधार मधून वरती यायचं आपल्याला स्वाधिष्ठान. शिस्तीत यायचं म्हणजे कळतं, विचलित व्हायचं नाही. स्वाधिष्ठान मधून नाभी, नाभीतून अनहत. आता खालून वर येतोय आपण अनहत. कळतं, सूक्ष्मातून आपण वर खाली होतं. चित्त आहे ना, चित्त महत्वाचं आहे. अनाहत मधून विशुद्धी, विशुद्धीतून आज्ञा, फ्रंट आज्ञा, जिथे सूर्याला धारण करतोय आपण. सूर्य तत्व जागृत व्हावं म्हणून आपण श्रीमातांना प्रार्थना केली. ते सूर्य तत्वावरती लक्ष द्यायचं. आज्ञाचक्र, फ्रंट आज्ञा, ज्या ठिकाणी आपण सूर्य धारण करायचं आहे. आज जसं कुंकू लावतो ना आपण, तेवढा सूर्य तत्व आहे. संपूर्ण कपाळ भरून लक्ष केंद्रित करायचंय त्या सूर्य तत्वावर. गोल श्री माताजी, आपण साक्षात श्री सूर्य नारायण आहात. कृपा करून आमच्या आज्ञा चक्रामध्ये जागृत व्हा. ही सूर्याचं तत्व जागृत झालं पाहिजे. आज्ञेमध्ये तो सूर्य धारण करायचा असतो आपण. ध्यान, धारणा आणि मग समाधी अवस्था. म्हणजे धारण करणे म्हणजे काय हे आपल्या लक्षात येईल की ही सूर्याचं जे तत्व आहे किंवा जो सूर्य आहे त्याला आम्ही धारण केले आज्ञामध्ये, आज्ञाचक्रावरती. आपण अशी इच्छा करायची की आपल्या आज्ञेमध्ये सूर्य जागृत झालेला आहे. सूर्य आपण आज्ञेमध्ये घेतलेला आहे, थंड आहे. कारण श्री मातांच्या कृपेमध्ये फक्त त्याची ऊर्जा आपल्यामध्ये आली पाहिजे. सूर्याचा कडकपणा नको, त्याची ऊर्जा महत्वाची आहे. आणि ते आपल्याला पोषक आहे आत्म्याला. कारण आत्म्याला, आत्मा जगतो कशावरती माहितीये? अन्न खातो आपण, परंतु अन्नातनं जी ऊर्जा मिळते ती आत्म्याला पाहिजे, म्हणून त्याला समाधान मिळतं. जल पितो, परंतु जलातली जी ऊर्जा आहे ती आमच्या आत्म्याला पाहिजे, त्यातून त्याला ऊर्जा मिळतो, ओज तत्व प्राप्त होतं. आकाश तत्वामध्ये देखील अनेक प्रकारच्या ऊर्जा आहेत, त्या ते खेचून घेतं. म्हणून आत्म्याला आकाश तत्व म्हटलेलं आहे, हलका होतो तो. आणि अग्नी तत्व म्हणजे सूर्य तत्व, त्यात सर्वच तत्व आहेत, सर्वच घटक आहेत. आणि त्याच्यामुळे हे शरीर ऊर्जावान होतं. लहान मूल खातं एवढं, परंतु त्याचं वजन किती असतं? तो जगतं कशावरती? आपण मनुष्य देखील नुसता खाण्यावरती जगत नाही. तर हे जे काही ग्रह गोल आहे, पंचमहाभूत तत्व आहे, त्यांच्यापासून जी ऊर्जा तयार होते ती आपण खेचून घेत असतं. आत्मा ते खेचलं जात असतं. म्हणून अनवाणी पृथ्वीवरती चालायचं असतं. कारण पृथ्वीची ऊर्जा आम्हाला पाहिजे, सूर्याची ऊर्जा पाहिजे, चंद्राची ऊर्जा पाहिजे. जेवढे जेवढे महत्वाचे घटक या विराट मध्ये आहेत त्या सर्वांची ऊर्जा आम्हाला पाहिजे. कारण तो आत्मा जागृत झालेला आहे, त्याचं ते अन्न आहे, ते त्याला दिलं पाहिजे. म्हणून खेचण्याची जी प्रक्रिया आहे ती आपण घेणं अत्यंत गरजेचं असतं. हे खेचणं म्हणजे काय? ही खेचून ती ऊर्जा आम्ही घेतो, धारण करतो. आणि त्या धारणेमुळे आम्ही अधिक प्रकाशमान होतो. आत्मा आपला अधिक प्रकाशित होतो. आज्ञेतून शस्त्रामध्ये येऊया. आता करायचं काय आहे ते बघा. जो सूर्य
बाह्यात आहे, जो चमकतो, प्रकाशित आहे. तसं आपला देह जो आहे, या देहाच्या भोवतानी जे वलय आहे ना, तो प्रकाशित वलय आहे. त्याला तेजो वलय म्हटलेलं आहे. जसं आपला आत्मा प्रकाशित झाला, तसं आपलं वलय देखील प्रकाशित करायचं असतं. आपल्याला आहे की नाही बघायचं आहे. म्हणून आपण संपूर्ण आपल्या शरीराच्या भोवती गोल तयार करायचंय. बघायचं आपल्या शरीराच्या भोवतानी जे तेजो वलय, तिकडे लक्ष केंद्रित करायचं. हे सूर्य तत्व आहे आपल्या शरीरातलं. वलय म्हणजे काय? सूर्य तत्वाचं वलय आहे, प्रकाशित वलय आहे. म्हणून त्या वलयाकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. थोडंसं 1-2 मिनिटं आपण आपल्या वलयाकडे लक्ष देऊया, जे गोल आहे आणि ते संपूर्ण शरीर व्याप्त आहे आणि त्याच्यामध्ये आपण बसलेलो आहोत. गोल आहे ते. सहस्त्रारपासून आपल्याला डावीकडनं सुरुवात होऊन परत मूलाधारपर्यंत, मूलाधारपासून उजवीकडे सहस्त्रारपर्यंत, असं आपण ते तेजो वलय लक्षात घ्यायचंय. त्याचं वर्तुळ तयार करायचंय आपण वलयाचा, आणि त्याच्याकडे लक्ष थोडा वेळ द्यायचं आहे आपल्याला, एक अर्धा मिनिट. आपल्या लक्षात आलं ते तेज तत्व कसं आहे आणि आपल्या भोवतानी कसं ते वलय वाढतं. हळूहळू काय होईना पण आपण त्याचा अभ्यास करायचा आहे. आता हळूहळू आपलं चित्त सहस्त्राच्या वरती घेऊया. आकाश तत्वामध्ये किंवा त्या सूर्य तत्वामध्ये जायचंय. जो विराट मध्ये सूर्य आहे त्याच्या तत्वापर्यंत पोहोचायचं आहे. ते तेज तत्व आहे. जसं ब्रह्मांडामध्ये अनेक आकाशगंगा आहेत, अनेक सूर्य आहेत, अनेक ग्रह, गोल तारे, अनेक पृथ्वी आहेत. परंतु या सर्वांच्या आकाशगंगेमध्ये एकच सूर्य असा आहे की तो सर्व सूर्यांना ऊर्जा देतो. तो परमसूर्य किंवा परमात्मा म्हटलेला आहे. जसं आपल्यातला सूर्य त्या परमात्मातल्या सूर्याशी एकरूप करतोय आपण. जे ब्रह्मांडी ते पिंडी, लक्ष हळूहळू वरती न्यायचंय आकाश तत्वापर्यंत, एकरूप व्हायचं त्याच्याशी. वरच्या ऊर्जेशी आम्ही एकरूप होतोय. आमची ऊर्जा त्या ऊर्जेशी एकरूप करतोय. वर 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 जायचंय आपल्याला. एकरूपता म्हणजे तादात्म्य मिळवायचं आहे. तादात्म्य, श्रीमाताई काय म्हणतात, तादात्म्य. संपूर्ण शरीर आपलं आता चैतन्यमय होऊन आपणच वर जातो. हे चैतन्य आता त्या चैतन्याशी एकरूप करते. 2 नद्यांचा संगम, आपल्या शरीरातील ऊर्जा आणि परमेश्वराची ऊर्जा, त्या दोन्हीचा संगम. जीवा शिवाची भेट असं संतांनी म्हटलेलं आहे किंवा योगी लोकांनी त्याचं वर्णन केलं. ज्यांना जे कळलं त्याप्रमाणे त्यांनी त्याचं वर्णन केलं. आपण तर प्रत्यक्ष अनुभूती श्रीमाताई देत आहेत आपल्याला, प्रॅक्टिकल. म्हणून ध्यान करताना आपलं शरीर किंवा त्यातून वाहणारी ऊर्जा ही उच्च स्थितीलाच आपल्याला न्यायची आहे, खालच्या दिशेनं कधी न्यायची नाही. जर आपलं चित्त निम्न स्तरावरती जास्त आलं तर आपण अजूनही देहातच आहोत. उच्च स्थितीला म्हणजे आकाश तत्वाकडे आपण झेप घ्यायची. उडान अपनी ऊपर की ओर हो, श्रीमातांनी वाक्य आहे. याचं कारणच असं आहे की हे जे तत्व आहे ते जसं अग्नी आहे. अग्नी आपण किती खाली असं उलट जरी केलं तरी तो वरच्या दिशेने जातो. म्हणजे तो त्याचा गुणधर्म आहे. म्हणजे सूर्याचा गुणधर्मच असा आहे की तो उच्च स्थितीलाच असतो, तो निम्न स्तरावरती येत नाही.
त्याची ऊर्जा खालीपर्यंत येऊ शकते, परंतु सूर्य कधी खाली येत नाही, तो वरतीच राहणार. अग्नी वरतीच राहणार, वरच्याच दिशेनं झेपावणार. म्हणून आत्मा जो आहे, जो चैतन्य आहे, ते वरच्या दिशेनंच जावं. जर निम्न स्तरावरती खालच्या दिशेनं आला तर तो बाधित झाला म्हणतो आम्ही, म्हणजे चैतन्याला बाधा निर्माण झाली. तसं न होता आपलं जे चैतन्य आहे ते उच्च स्थितीला नेता आलं पाहिजे. म्हणून आपलं लक्ष आकाश तत्वावरती असावं. हळूहळू आता वरती लक्ष केंद्रित करायचंय. 1, 2, 3 मिनिटं आपण त्या स्थितीमध्ये बसायचंय. सायलेंट ध्यान म्हणतो त्याला. त्याचा फक्त आनंद घ्यायचा आहे आपल्याला, निरानंद, एकरूपतेचा आनंद, बस एवढंच.
सहस्त्राराच्या वर आपण एकरूप झालोय की नाही ते पाहायचंय. फक्त बघायचंय आपलं कनेक्शन घट्ट झालंय का वरून खालीपर्यंत आता बघायचं. त्याचं ज्ञान सहस्त्रारमधून आत आलं पाहिजे. त्याला इथर तत्व म्हटलेलं आहे. त्या इथर तत्वातून ज्ञान आपल्याला सहस्त्रारमधून आत येतं आणि मग आम्ही ज्ञानी होतो. कारण आपण सहस्त्रारच्या वर जातो म्हटल्यावर पोचतोय कुठपर्यंत कळायला नको का? आणि पोचल्यानंतर रिफ्लेक्शन काय त्याचं, परत व्हायब्रेशन वरून खाली सहस्त्रारमध्ये आतमध्ये येतात. त्याला इथर तत्वातून ते येतं, आकाश तत्व. म्हणून आकाश तत्वात जातो आम्ही, कनेक्शन लावतो. आणि कनेक्शन लागलं की तिथून जे चैतन्य उलट प्रवाहित होतं ते सहस्त्रारमधून खाली येतं. आपोआप येतं, ते आणावं लागत नाही. होतं तसं, कनेक्शन लागलं की होतं. व्हायब्रेशन्स मध्ये पण फरक पडतो. आपल्या दोन्ही हाताच्या चैतन्य वेगळ्या प्रकारचं व्हायला लागतं. ते त्यांचं असतं, विराट मधलं. मग विराट मधलं सगळं समजायला लागतं. आपल्याला कळतं, व्हायब्रेशन्स कळायला सुरुवात होतात. ते वरदान श्रीमाताजी आपल्याला देत आहेत. ती तादात्म्य म्हणतो त्याला तादात्म्यता म्हणतात. तादात्म्य ही स्थिती श्रीमाताजीने दिलेली आहे आपल्याला, फक्त ती मिळवता आली पाहिजे. व्हायब्रेशन्स मध्ये पण आपल्याला फरक जाणवतील, कळतं. व्हायब्रेशन्स कशा आहेत, काय आहेत. रोज वेगळ्या प्रकारच्या व्हायब्रेशन्स आपल्याला लक्षात आल्या पाहिजे. अनेक प्रकारच्या व्हायब्रेशन्स आहेत, कळलं पाहिजे ते कसा येतात, काय येतात. म्हणून अटेन्शन परमचैतन्यावरती. आता शिस्तीत आपले डोळे उघडायचे, श्रीमाताईनं पाहायचं. शिस्तीत उघडायचे, बघायचंय श्रीमाताईनं. लक्ष वरतीच ठेवायचंय, त्या तत्वाकडे आणि व्हायब्रेशन्स वरती. म्हणजे व्हायब्रेशन्स कशा प्रकारे येत आहेत. आपण कुठल्या गोष्टीला जाऊन शिवून आलो, कुठल्या तत्वाला जाऊन शिवून आलो, हे व्हायब्रेशन्स वर समजेल आपल्याला, कळेल. त्याच्या क्वालिटीवरती कळतं. आपली स्थिती काय आहे हे आपणच अनुभव घ्यायचा असतो. श्रीमाताईंना पाहतोय, लक्ष सहस्त्रारच्या वर आहे. ज्या स्थितीला आपण गेलो, जी स्थिती श्रीमाताईंनी आम्हाला दिली, त्या स्थितीचं वर्णन करता येत नाही, परंतु चैतन्याद्वारे अनुभव घेऊ शकतो. व्हायब्रेशन्स कळतात, समजायला सुरुवात होते त्या तत्वामध्ये उतरल्यावर. म्हणून तत्वमसी म्हटलेलं आहे त्याला, तत्वमसी. तत्वावरच सहजयोग कळतो, अन्य कुठल्या गोष्टीवर नाही कळत. तत्वात उतरावं लागतं. गुणातीत, धर्मातीत, कालातीत या स्थितीपर्यंत आपण त्या अवस्थेत जाऊ शकतो. कारण सर्व बंधनं झुगारून आपण वर जातो, ती स्थिती प्राप्त होते. त्रिगुणात्मिका म्हणजे 3 गुणांच्या पलीकडे. मातांना नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्रीमाताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. शिस्तीत परत एकदा आपण बंधन घेऊया. डावा हात कुंडलिनीकडे,
समोर. परत उजव्या हाताने कुंडलिनी वरती चढवतोय. ही क्रिया आपण सातत्याने केली तर कळतं कुंडलिनी खरोखर हाताबरोबर वर येते ती. लक्ष कुंडलिनीकडे वरती काढून एक गाठ मारतोय. दुसऱ्या वेळेला शिस्तीत वर चढवतोय. घाई गडबड कशाला? पहाटे तर जास्त हालायचंच नसतं. शिस्तीत, कारण चैतन्य येत असतं, जाणवत असतं. 2 गाठी मारतोय. तिसऱ्या वेळेला शिस्तीत संपूर्ण बॉडीवरती चैतन्य जाणवतं. लक्ष दिलं की जाणवतं. 3 गाठी मारतोय वरती काढून. त्यानंतर कवच. वर फिक्स झाले, मग कवच. डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. शिस्तीत घ्यायचं. लक्ष कवचाकडे. या कवचामध्ये म्हणजे वलयाकडे. जसं आपण म्हणतो ना, आता बिंदू, अर्धबिंदू, वलय आणि प्रदक्षिणा. आता वलयापर्यंत आलोय आपण. वलय काय आहे ते लक्षात आलेलं आहे आपल्या. आता या वलयाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आता तेजो वलय. तेज तत्वात गेले की तेजो वलय. शिस्तीत घ्यायचं. लक्ष वलयाकडे. आपल्या भोवतानी वलय आहे ना, ते फार महत्वाचं असतं. हे वलय कायम स्वच्छ ठेवायचं, शुद्ध ठेवायचं. चक्र स्वच्छ ठेवले की वलय ठीक राहतं. आत्मा प्रकाशित झाला की वलय तयार होत असतं. त्याला मलिन करायचं नाही विचारांनी. स्वच्छ ठेवायचं. दिवसभर आपण लक्ष आता शस्त्राच्या वरतीच ठेवायचंय आणि आपल्या वलयाकडे लक्ष ठेवायचा प्रयत्न करायचा. तेजो वलय, प्रकाशित वलय. जय श्री माताजी.